डीपीवर काम करताना 19 वर्षीय बिहारी मजुराचा जागीच मृत्यू. कामावर असताना काळाचा घाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. नवीन डीपी लाईनवर गार्डिंगचे काम करत असताना विजेचा भीषण धक्का लागल्याने एका 19 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण जुम्मन मो नसीम वय वर्ष 19 हा मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या पेटनाका तालुका वाळवा येथे राहण्यास होता. बोरगाव येथे सरकारी दवाखान्याजवळील रस्त्यावर नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम सुरू होते. आज रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जुम्मन हा डीपीवर चढून सुरक्षिततेसाठी गार्डिंग काम करत होता. त्यावेळी डीपी लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. कामाच्या ओघात याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सुधीर कुमार विश्वकर्मा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या गांभीर्याने दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. पोलीस हवालदार शिवाजी यादव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरबोले यांनी प्राथमिक तपास केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करीत आहेत.